हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं जीटी इंजिनिअरिंग अकॅडमी या युट्यूब चॅनलवर. मी गोकुळ टेकाळे आणि आज आपण डिझाईन ऑफ मशीन एलिमेंट DME या सब्जेक्टचा स्ट्रॅटेजी व्हिडिओ बनवणार आहोत. सो टोटल 4 युनिट असणार आहे. सो थेअरीला किती वेटेज आहे, न्यूमरिकल किती मार्क्सला येणार आहेत, त्यासोबतच कोणते टॉपिक हे डिफिकल्ट आहेत, कोणते टॉपिक हे इझी आहेत, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट की आपल्याला कशा प्रकारे स्ट्रॅटेजी बनवायची आहे प्रत्येक युनिट वाईज, त्याबद्दल हा पूर्ण व्हिडिओ असणार आहे. डेफिनेटली ह्या व्हिडिओचा तुम्हाला एक पेपर पॅटर्न समजणार आहे, पूर्ण अंदाज येणार आहे की कशा प्रकारे आपण स्टडी केला पाहिजे. सो हा जो व्हिडिओ आहे, लाईक, कमेंट आणि शेअर करा तुमच्या अनऑफिशियल डिव्हिजन ग्रुपला. प्रत्येकापर्यंत हा व्हिडिओ पोहोचू द्या, कारण की DMEचा तसा पण जास्त काही युट्यूबवर कंटेंट नाही हे तुम्हाला माहितीच आहे. आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लवकरात लवकर. सो आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूयात. DME युनिट नंबर 3. तर माझ्याकडे आता मी 3 पेपर इथे ठेवलेले आहेत. मे 2025, नोव्हेंबर 2024 आणि मे 2024. तर आपण युनिटमध्ये जर बघितलं, प्रत्येक युनिटमध्ये तर काय आहे बघा. पहिली थेरी क्वेश्चन बघूया. तर जनरली असा पॅटर्न आहे की एक थेरी एक न्यूमेरिकल, 50% थेरी 50% न्यूमेरिकल असा आहे. तर पहिला जो क्वेश्चन आहे लास्ट पेपरला जो आलता, डिफाईन पॉवर स्क्रू, स्टेट इट्स ऍप्लिकेशन. सो पॉवर स्क्रू युनिटचं नावच पॉवर स्क्रू आहे, तर याचं ऍप्लिकेशन आणि आपल्याला ऍडव्हान्टेज वगैरे लिहायचे होते. देन दुसरा क्वेश्चन होता, प्रूव्ह द इफिशियन्सी ऑफ सेल्फ लॉकिंग स्क्वेअर थ्रेड इज लेस दॅन 50%. 5 मार्क, 4 मार्क आणि 8 मार्कला न्यूमरिकल होता सी क्लॅम्पचा. ठीक आहे, हा सी क्लॅम्पचा खूप फेमस न्यूमरिकल आहे, ऑलमोस्ट प्रत्येक एक्झामला आलेला आहे, 1-2 पेपर सोडले तर. हा होता क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय आहे, डिराइव द एक्सप्रेशन फॉर टॉर्क रिक्वायर्ड टू ओव्हरकम द कॉलर फ्रिक्शन. एक डेरिवेशन विचारलंय. सेल्फ लॉकिंग हा प्रत्येक पेपरला आहे. सेल्फ लॉकिंग अँड ओव्हरहॉलिंग प्रॉपर्टी ऑफ स्क्रू, प्रूव्ह दॅट कंडिशन ऑफ स्क्रू टू बी सेल्फ लॉकिंग. आणि त्यानंतर व्हर्टिकल टू स्टार्ट स्क्वेअर थ्रेड यावर न्यूमरिकल विचारलेला आहे. यामध्ये काय फाइंड करायचं आपल्याला, फोर्स रिक्वायर्ड, म्हणजे याच टाईपचं न्यूमरिकल आहे तो. सो हा होता मे 2025. आता जर आपण इकडे नोव्हेंबर 2024 ला गेलो, त्याच्या आधीचा पेपर, तर सेल्फ लॉकिंग ओव्हरऑल कंडिशन जे ऑलरेडी इथे आहे तोच क्वेश्चन, सिमिलर थेरी क्वेश्चन रिपीट झालेला आहे. त्यानंतर सेल्फ लॉकिंग स्क्रू फॉर स्क्वेअर थ्रेड, त्याचा आपण हा एक डेरिवेशन आहे, त्याचा डेरिवेशन विचारलेलं होतं का, डिराइव द एक्सप्रेशन फॉर सेल्फ लॉकिंग स्क्रू फॉर स्क्वेअर थ्रेड. हा इथे आहे बघा, इफिशियन्सीचा तो ऑलमोस्ट सेमच आहे तो. त्यानंतर 2 न्यूमरिकल आहेत, क्वेश्चन 1B मध्ये एक न्यूमरिकल, क्वेश्चन 2B मध्ये एक न्यूमरिकल. त्यामध्ये पण नॉमिनल डायमीटर दिला होता, ट्रिपल थ्रेडेडचा होता हा. टॉर्क रिक्वायर्ड टू रेज द लोड, लोअर द लोड अँड फोर्स. सो याच टाइप मध्ये मेन न्यूमरिकल हेच आहे, सी क्लॅम्पचा करायचा आहे. आणि हा जो क्वेश्चन आहे, रेज द लोड, लोअर द लोड अँड आणखीन काय, द फोर्स रिक्वायर्ड टू रेज द लोड इफ अप्लाइड रेडियस ऑफ 500 mm. तर हा जो पेपर आहे हा ऑलरेडी सॉल्व करून दिलेला आहे युट्यूबवर. सर्च करा DME सॉल्व पेपर GT इंजिनिअरिंग अकॅडमी. तुम्हाला हा पेपर पूर्णपणे सॉल्व करून तिथे दिलेला आहे, ऑल न्यूमरिकल्स. कोणता, नोव्हेंबर 2024 चा. त्यानंतर त्याच्या आधीचा जर पेपर बघितला, तर हा जो क्वेश्चन आहे सी क्लॅम्पचा, आणि हा क्वेश्चन सेमच आहे बघा, ऍज इट इज विथ व्हॅल्यू सेम क्वेश्चन आलेला आहे. त्यानंतर दुसरा जो क्वेश्चन आहे 1B, त्यामध्ये डिराइव एक्सप्रेशन फॉर टॉर्क रिक्वायर्ड टू रेज द लोड, रेज द लोड साठी डेरिवेशन आहे. त्यानंतर सेल्फ लॉकिंग स्क्वेअर थ्रेड इज लेस दॅन 50%, हा ऑलरेडी क्वेश्चन आलेला आहे. पॉवर स्क्रू हॅव डबल स्टार्ट स्क्वेअर थ्रेड. यामध्ये सुद्धा आपल्याला काय विचारलंय, यामध्ये आपल्याला विचारलेलं आहे रिक्वायर्ड टू रोटेट, टॉर्क विचारलेला आहे. त्यानंतर ट्रेस विचारलेला आहे आणि नंबर ऑफ थ्रेड्स विचारलेले. सो जर बघितलं तर थेरी ही सेम येते, बट न्यूमरिकल थोडेसे, काही न्यूमरिकल वेगवेगळे येतात. बट तुम्ही ह्या 3 पेपर जरी न्यूमरिकल केले, तर ऍटलीस्ट एक न्यूमरिकल तरी असा असेल की जो तुम्हाला पूर्णपणे चांगल्या प्रकारे येत असेल. ठीक आहे, 2 पैकी एक तर येणारच आहे शुअरली. सो असा होता याचा पेपर पॅटर्न. म्हणजे ऑलमोस्ट बघितलं तर थेरी क्वेश्चन मध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 6 ते 7 थेरी क्वेश्चन आहेत. न्यूमरिकल 6-7 करा, हा युनिट तुमचा होऊन जाईल. त्यानंतर त्यामध्ये इम्पॉर्टंट हे आहे बघा, नेक्स्ट आहे युनिट नंबर 4. तर यामध्ये काय काय आलेलं बघा, नॉच सेन्सिटिव्हिटीचा थेरी क्वेश्चन आलेला आहे. मॉडिफाइंग फॅक्टर टू अकाउंट फॉर स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन, हा पण एक थेरी क्वेश्चन आहे. त्यानंतर हा एक
न्यूमरिकल आहे एस एन कर्ववर. त्यानंतर हा एक सिंपल न्यूमरिकल आहे छोटासा. त्यानंतर स्केच विथ शॉर्ट नोट, फटिक फेल्युअर आणि फोर्स चा न्यूमरिकल. ठीक आहे. तर अशा प्रकारे मे 2025चा क्वेश्चन पेपर होता. आता यामध्ये एक न्यूमरिकल हा खूप इझी राहतो एक क्वेश्चन मध्ये, तर दुसरा थोडासा डिफिकल्ट राहतो. आता 24च्या पेपरमध्ये काय दिलंय, नीट स्केच विथ गुडमॅन मॉडिफाईड गुडमॅन डायग्राम. त्यानंतर हा फोर्स स्टील बार, हा आणि हा क्वेश्चन ऑलमोस्ट सेम आहे. ऑलमोस्ट म्हणजे पूर्णपणे सेम आहे. ठीक आहे. बट इथे 12 मार्कला विचारलं होतं, ते 8 मार्कला विचारलं होतं. बाकी सर्व व्हॅल्यू सेम आहेत. द ड्रॉ टाइम ट्रेस कर फ्लक्च्युएटिंग ट्रेस कम्प्लिटली फॉर रिव्हर्स ट्रेस. आणि त्यासोबत हा एक न्यूमरिकल, हा थोडासा लेंदी न्यूमरिकल राहणार आहे. सो हा इझी आहे, हा डिफिकल्ट आहे. त्यानंतर त्याच्या आधीच्या पेपरला हा न्यूमरिकल कॅन्टिलिव्हरचा आणि हा न्यूमरिकल ऑलमोस्ट सेम आहे, फक्त व्हॅल्यू चेंज आहेत. त्यानंतर व्हॉट इज स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन, स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशनचा आलेला आहे का थेरी क्वेश्चन आधी? नाही, स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशनचा थेरी क्वेश्चन. नॉच सेन्सिटिव्हिटी ऑलरेडी क्वेश्चन आलेला आहे, एंड्युरन्स लिमिट. त्यानंतर हा न्यूमरिकल पण सिमिलर असाच आहे कॅन्टिलिव्हर बीमचा. इथे बघा कॅन्टिलिव्हर बीम आहे, कॅन्टिलिव्हर बीम आहे आणि कॅन्टिलिव्हर बीम आहे. दोनच आहेत का? ओके. हा, ते कॅन्टिलिव्हर बीमचा क्वेश्चन इथे आहे. ऑलमोस्ट प्रत्येक एक्झामला आलेला आहे. त्यासोबत मॉडिफाईड गुडमॅन ऑलरेडी झालाय. त्यानंतर क्युम्युलेटिव्ह डॅमेज. सो जर थेरी क्वेश्चन बघितले 1 2 3 4 5 6 7, तर याच्यामध्ये पण 7 ते 8 तुम्हाला थेरी क्वेश्चन करायचे आहेत. थेरी जर प्रॉपर केली तर तुमच्याकडे चॉईस राहते न्यूमरिकल कोणता सिलेक्ट करायचा. 1 मधील करा, म्हणजे पहिल्या क्वेश्चन मध्ये करायचा की दुसऱ्या क्वेश्चन मध्ये करायचा. त्याच्यामुळे पूर्ण न्यूमरिकल करा आणि थेरी काय करा. बट थेरी केली तर इझी आहे. बट न्यूमरिकल पण तुम्हाला 100% ऍटलिस्ट 3 युनिटचे तरी करावेच लागणार आहेत, तेव्हाच तुम्ही पास होऊ शकता. नंतर मे 2025 ला मटेरियल्स लिहायचे त्यांचे, लाईटली लोडेड स्मॉल बोल्ट्स, नट्स, स्टड्स. त्यानंतर ड्राईव्ह इक्वेशन फॉर सिंगल ट्रान्सफर प्लेट वेल, डबल ट्रान्सफर प्लेट वेल. आता हा जो क्वेश्चन आहे हा बऱ्याच वेळा एक्झामला रिपीट झालेला आहे ऍज इट इज, बट खूप लेंदी क्वेश्चन आहे. सो त्यामुळे मी सजेस्ट नाही करणार की तुम्ही हा अटेम्प्ट करा म्हणून. त्यापेक्षा बाकीचे क्वेश्चन जर केले, म्हणजे याच्यामध्ये 2 पार्ट आहेत युनिट नंबर 5 मध्ये, थ्रेडेड आणि वेल्डेड. सो थ्रेडेडचे न्यूमरिकल इझी आहेत, वेल्डेडचे काही न्यूमरिकल इझी आहेत. या टाईपचा न्यूमरिकल हा डिफिकल्ट आहे, त्यामध्ये भरपूर सारे फॉर्म्युले यूज करावे लागतात. सो जो इझी आहे तो जर, जसं की हा एकदम इझी न्यूमरिकल आहे, 3 स्टेप मध्ये आन्सर भेटते त्याचं. सो तुम्ही या टाईपचे वेल्डेडचे न्यूमरिकल करा, बट थ्रेडेडचे सर्व करा. तर हा आहे वेल्डेडचा क्वेश्चन. त्यानंतर बोल्ट्स यावर थेरी क्वेश्चन आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे डिझाईन प्रोसिजर फॉर बोल्ट्स फॉर इसेंट्रिकली लोडेड बोल्टेड जॉईंट्स. याचं पण डेरिवेशन सिंपल आहे, फक्त स्टेप्स लिहायच्या. नंतर हा क्वेश्चन बऱ्याच वेळा रिपीट झालेला आहे, लास्ट एक्झामला पण आलाय, त्या आधीच्या एक्झामला पण आलेला आहे. त्यानंतर नोव्हेंबर 2024 मध्ये काय आहे, बोल्ट युनिफॉर्म स्ट्रेंथ. ऑलरेडी इथे शॉर्ट नोट मध्ये याच्या आधी क्वेश्चन आलेला आहे. हा एक न्यूमरिकल थ्रेडेडचा. त्यानंतर एक्सप्लेन विथ सुटेबल टाइप ऑफ फिलेट जॉईंट्स, हा एक क्वेश्चन आहे. त्यासोबत हा एकदम सिंपल क्वेश्चन राहतो बघा, ज्यामध्ये आपल्याला लेंथ वगैरे फाइंड करायची असते. त्यानंतर इथे आहे 5A मध्ये हा पण आहे थ्रेडेडचा क्वेश्चन. त्यानंतर हा पण आहे थ्रेडेडचा क्वेश्चन. सो 2 न्यूमरिकल आले होते या ठिकाणी, 8 मार्क 5 मार्क. आणि बोर्ड्स ऑफ युनिफॉर्म स्ट्रेंथ हा प्रत्येक एक्झामला आलेला आहे, इथे आलेला आहे, इथे आलेला आहे. सो यावेळेस पण येईल. त्यानंतर हा क्वेश्चन आणि रेक्टँगलचा क्वेश्चन सेम आहे, बट तो डिफिकल्ट आहे म्हणून मी तुम्हाला तो सजेस्ट करत नाही. बाकी हे एक डेरिवेशन आहे आणि ब्रीफ लेंथ ऑफ पॅरलल फिलेट वेल्ड्स. सो यामध्ये पण 2 3 4 5 6 7 थेरी क्वेश्चन आहेत आणि 6-7 न्यूमरिकल जर केले तुम्ही तर इझिली तुम्ही या युनिट पण कम्प्लीट करू शकता. सो हे जे सर्व जे थेरी क्वेश्चन्स आहेत किंवा न्यूमरिकल्स आहेत, हे सर्व कोर्समध्ये ऑलरेडी स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन केलेले आहेत, शिकवलेले आहेत. डाउनलोड करा GT इंजिनिअरिंग अकॅडमी ऍप्लिकेशन, त्यामध्ये तुम्हाला सॉल्व पेपर, PYQ सोल्युशन ऑल सगळं कव्हर करून दिलेलं आहे. सो नक्की तुम्ही तो कोर्स एकदा चेकआउट करा. त्यानंतर युनिट नंबर 6 स्प्रिंगवाला युनिट, त्यामध्ये पण सिंपल न्यूमरिकल असतात, फॉर्म्युले वगैरे तुम्हाला चांगल्या प्रकारे पाठ पाहिजेत. तर इथे पण एक थेरी 8 मार्कची थेरी, बाकीचा 10 मार्कची थेरी आणि 8 मार्कचा एक न्यूमरिकल आपल्याला इथे
पाहायला भेटतो. सो एक्सप्लेन द डिफरंट टाइप्स ऑफ ट्रेस इंड्यूस इन हेलिकल स्प्रिंग. हा एक थेरी क्वेश्चन आहे, बऱ्याच वेळा विचारलेला. आता आपण बघूया थेरीमध्ये कोणकोणते आहे. हा आहे, त्यानंतर सर्जिंग ऑफ स्प्रिंग, रिमेडियल, त्यानंतर हेलिकल स्प्रिंग. हा क्वेश्चन बऱ्याच वेळा रिपीट झालेला आहे. त्यानंतर हे जे डेफिनेशन आहे स्प्रिंग इंडेक्स सी म्हणतात. स्प्रिंग इंडेक्सला रेशिओ काय, फॉर्म्युला काय, हे आपल्याला याचं ऍक्टिव्ह कॉईल, इनॅक्टिव्ह कॉईल न्यूमेरिकल केलं तर तुम्हाला हे पण येऊन जाईल. त्यानंतर लीप स्प्रिंग आणि त्यासोबत हा न्यूमेरिकल, हा ऑलरेडी बऱ्याच वेळा आलेला आहे 2250 मध्ये. त्यानंतर 24च्या पेपरमध्ये वापस स्प्रिंगचे जे फॉर्म्युलेज आहेत त्याच्या टर्मिनॉलॉजी आहेत त्यावरच आपल्याला डेफिनेशन विचारलेली आहे इथे. त्यानंतर डिराइव लोड स्ट्रेस लोड डिफ्लेक्शन इक्वेशन फॉर हेलिकल कॉम्प्रेशन स्प्रिंग, हा एक नवीन थेरी क्वेश्चन. नंतर स्टिफनेस ऑफ स्प्रिंग पॅरलल अँड सिरीज, हा एक सिंपल आहे. आता हे ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे सॉल्व पेपरमध्ये नोव्हेंबर 2024च्या, तो नक्की तुम्ही पहा. त्यामध्ये नंतर मग हा एक क्वेश्चन आहे ज्यामध्ये आपल्याला पूर्ण कॉईल स्प्रिंगची डिझाईन करायची आहे. नंतर मेकॅनिझम यूज इन प्रिंटिंग मशिनरी, नीड स्केच ऑफ मल्टीलिप स्प्रिंग, हा एक नवीन थेरी क्वेश्चन आहे. त्यानंतर स्प्रिंग सर्च, इथे ऑलरेडी व्हॉट इज सर्जिंग ऑफ स्प्रिंग म्हणजे तो क्वेश्चन ऑलरेडी झालेला आहे. नंतर हा लिप स्प्रिंगचा क्वेश्चन ऑलरेडी आलेला आहे आणि वॉल स्पेक्टरचा नवीन क्वेश्चन. सो 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सो ऑलमोस्ट 10 थेरी क्वेश्चन आहेत. बट न्यूमेरिकल जर बघितले तुम्ही तर ऑलरेडी न्यूमेरिकल हे बऱ्यापैकी झालेले असतात. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला मागचे 3 ते 4 पेपर जर कव्हर केले तुम्ही तर पूर्णचे पूर्ण पेपर तुम्ही अटेम्प्ट करू शकता. बट जे न्यूमेरिकल आहेत ते थोडेसे लेंदी आहेत काही काही ठिकाणी, तर तुम्हाला त्याची प्रॅक्टिस चांगल्या प्रकारे करावं लागेल. सो प्रॅक्टिस जर जास्त केली तर डेफिनेटली तुम्ही चांगला स्कोर या सब्जेक्टमध्ये सुद्धा करू शकता. ठीक आहे. मॅक्सिमम स्टुडंटला हा बॅकलॉग लागतो. त्याचं मेन रिझन हे आहे की तुम्ही लास्ट मोमेंटला अभ्यास करतात, मग रिव्हिजनला टाइम भेटत नाही, मग कन्फ्युजन होतो, कॉन्फिडन्स येत नाही, काही ना काही मिस्टेक होतात. सो जितक्या लवकर तुम्ही स्टडी स्टार्ट करताल तितकं तुम्हाला जास्त रिव्हिजनला टाइम होईल. आणि ऍटलीस्ट 3-4 वेळा जर रिव्हिजन झाली, सिलेबस खूप मोठा नाही आहे पण तो रिवाइज होणं गरजेचं आहे. त्यावेळेस तुम्ही तुम्हाला प्रॉपर सगळ्या स्टेप्स लक्षात राहतील आणि तुम्ही चांगल्या प्रकारे स्कोर करू शकता. सो भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.